एप्रिल. चला, तर मागच्या क्लासमध्ये आपण एक्सप्लेनेशन वन बघितला होता ना. एक्सप्लेनेशन वन बघितला होता आपण. त्यामध्ये आपण अबेटर अबेटर बद्दल बोललो होतो. अबेटर अबेटर हा लिगली बाउंड नाही आहे. लिगली बाउंड कशासाठी नाही आहे की ऑफेन्स करावंच लागेल. याला गरजेचं नाही आहे की ऑफेन्स यांनी केलाच पाहिजे. आपण तर बघितलं आहे की अबेटमेंट काय आहे. पहिलेच इनकम्प्लीट ऑफेन्स आहे. तर त्यामुळे अबेटरला ऑफेन्स करायची गरज नाही. तर मग कुणाला ऑफेन्स करायची गरज होऊ शकते, तर तो आहे पर्सन अबेट. ज्याला अबेट केला ज्याला अबेट केला आहे त्याला ऑफेन्स करणं गरजेचं आहे इथे. ठीक आहे. तर तो ऑफेन्स कसा करेल, एक तर ऍक्टनी, कोणता ऍक्ट, किंवा इलिगल ओमिशन. इलिगल ओमिशन इलिगल ओमिशन आता इलिगल ओमिशनचा आपण एक काल इलिस्ट्रेशन बघितला होता पोलीस ऑफिसरचा. तर त्यांनी काय केलं, आपली ड्युटी केली नाही. एनी त्याला अबेट केलं होतं. एका व्यक्तीने त्याला अबेट केलं होतं की तू तुझी ड्युटी करू नको, आणि तो ड्युटी करत नाही, तो निग्लेक्ट करते. त्यामुळे तो एक ऑफेंडर होऊन जाते, आणि म्हणून तो त्यामध्ये काय होऊन जाते, पर्सन अबेट. मिनिट, हा. तर तो त्यामध्ये काय होऊन जाते, पर्सन अबेट. एक मिनिट, मी हे कट करतो होस्ट. ठीक आहे. तर हे आपण एक्सप्लेनेशन वन बघितला होता. आता आपण समोर जाऊयात आणि एक्सप्लेनेशन टू बघूयात. ठीक आहे. एक्सप्लेनेशन टू. एक्सप्लेनेशन टू सोपा आहे. याचं असं म्हणणं आहे एक्सप्लेनेशन टूचं. एक्सप्लेनेशन टू की इफेक्ट ऑफ अबेटमेंट ऑफ ऑफेन्स इज इममटेरियल. म्हणजे ऑफेन्स होऊ का नाही होऊ याचं काही घेणं देणं नाही आहे. घेणं देणं कशाचं आहे, फक्त अबेटमेंटचं. अबेटमेंट झाला आहे ना, मग संपलं. तर मी इथे लिहितो, द इफेक्ट ऑफ अबेटमेंट ऑफ ऑफेन्स इज इममटेरियल. द इफेक्ट ऑफ अबेटमेंट ऑफ ऑफेन्स इज इममटेरियल. म्हणजे मग समोर अबेटमेंट झालं तर ऑफेन्स होईल किंवा नाही होईल याचं काही घेणं देणं नाही. फक्त घेणं देणं आहे तर अबेटमेंटचं. हा ना. तर आपण एक्सप्लेनेशन वन पण बघून घेऊयात. मी बेअर ऍक्ट ओपन करतो. एक्सप्लेनेशन टू होता ना आपला. एक्सप्लेनेशन टू. तर दिसता एक्सप्लेनेशन टू तुम्हाला दोघांना पण. दिसत आहे ना. येस, ठीक आहे. टू कॉन्स्टिट्यूट द ऑफेन्स ऑफ अबेटमेंट. टू कॉन्स्टिट्यूट द ऑफेन्स ऑफ अबेटमेंट इट इज नॉट नेसेसरी. काय म्हटलंय, नॉट नेसेसरी. गरजेचं नाही आहे की जे ऍक्ट आपण अबेट केला आहे ते व्हायलाच पाहिजे. हे गरजेचं नाही आहे. फक्त हेच म्हटलं आहे. तर मग इल्युस्ट्रेशन वाचून घेऊया. इल्युस्ट्रेशन म्हटलं काय, ए इन्स्टिगेट्स बी. मला पेन वापरता नाही येत आहे, काय झालं काम यामध्ये. चला, ठीक आहे. तर ए काय करतो, बी ला इन्स्टिगेट करतो की बीने काय करावे, सीचा मर्डर करावा. पण बी काय करतो, इथे रेफ्यूज करतो. बी ते ऍक्ट करत नाही. ऍक्च्युअल जो ऑफेन्स आहे मर्डरचा तो करत नाही. तर मग इथे बीचं तर काही घेणं देणंच नाही आहे. पण एचं घेणं देणं आहे. ई इज गिल्टी ऑफ अबेटिंग बी टू कमिट मर्डर. म्हणजे इथं ऑफेंडर कोण झाला, फक्त ए. बी नाही झाला कारण की त्यांनी रेफ्यूज केलेला आहे. तर म्हणजेच एक्सप्लेनेशन टूचं म्हणणं काय आहे की ऑफेन्स होऊ का नका होऊ काही घेणं देणं नाहीये. फक्त अबेटमेंट जर तुम्ही केलं तर तुम्ही लायबल ठरणार. ठीक आहे. मला वाटतं हे आपण पहिले पण डिस्कस केलं होतं. सिमिलरली इल्युस्ट्रेशन बी. ए instigates बी टू मर्डर डी. बी in pursuance of the instigation stabs डी. डी recovers from the wound. आता इथे जो विक्टिम आहे
तो वुंड फक्त त्याला एक वुंड पोहोचते पण तो रिकवर होऊन जाते त्याच्यापासून. त्याचा मर्डर नाही. तर ए इज गिल्टी ऑफ इन्स्टिगेटिंग बी टू कमिट मर्डर. तर इथे ऑफेंडर ए पण आहे, बी पण आहे. वरती बी नव्हता, पण इथे बी झाला. पण इथं म्हटलं कोणाचा आहे, मेन्शन कोणाचा आहे, फक्त एच मेन्शन आहे, ए इज गिल्टी ऑफ इन्स्टिगेटिंग बी टू कमिट मर्डर. है ना. आता बी वर काय गुन्हा दाखल होईल, होऊ शकते ग्रीवियस हर्ट होईल किंवा अटेम्प्ट टू मर्डर. ठीक आहे. तर बी बद्दल यांनी काहीच मेन्शन नाही केलं, करावं लागत होतं ऍक्च्युली इलिस्ट्रेशन मध्ये. ठीक आहे. एक्सप्लेनेशन टू समजला तुम्हाला? ठीक आहे, सोपा होता. आता इथे एक्सप्लेनेशन थ्री बघूयात. एक्सप्लेनेशन थ्री मध्ये पण नॉट नेसेसरी म्हटलं आहे. एक्सप्लेनेशन टू मध्ये पण नॉट नेसेसरी. आता इथे नॉट नेसेसरी काय आहे? इट इज नॉट नेसेसरी दॅट द पर्सन अबिटेड शुड बी कॅपेबल बाय लॉ. सॉरी, इट इज नॉट नेसेसरी दॅट द पर्सन अबिटेड शुड बी कॅपेबल बाय लॉ ऑफ कमिटिंग अन ऑफेन्स. इथे कोणाचं मेन्शन केलं आहे, तर मायनर आणि अनसाउंड पर्सन किंवा जे पण व्यक्ती जनरल एक्सेप्शन मध्ये फॉल करतात. तर त्यांचं असं म्हणणं आहे की ते व्यक्तीनेच केलं पाहिजे असं गरजेचं नाही. और दॅट ही शुड हॅव सेम गिल्टी इंटेन्शन और नॉलेज ॲज दॅट ऑफ अबिटर. आता समजा अबिटर ए आहे, त्याचं इंटेन्शन आहे की डीचं मर्डर झाला पाहिजे, म्हणून ए काय करतो, बीला अबिट करतो. पण बीचं तसं इंटेन्शन नाही राहत. बीचं तसं इंटेन्शन नाही राहत. तर सेम गिल्टी इंटेन्शन किंवा सेम नॉलेज असणं गरजेचं नाही. ठीक आहे. तीन याच्यात यांनी सांगितलेलं आहे. आपण ते व्हाईट बोर्डवरचं बघून घेऊयात, पण समोर इल्युस्ट्रेशन बघून घेऊयात. इल्युस्ट्रेशन मध्ये यांनी खूप एक्झॉस्टिव्हली मेन्शन केलेलं आहे. तर चार इल्युस्ट्रेशन तुम्हाला दिसत आहे याच्यात. तर ए विथ गिल्टी इंटेन्शन अबेट्स अ चाइल्ड और पर्सन ऑफ अनसाउंड माइंड टू कमिट अन ऍक्ट. इथे ऍक्ट काऊन म्हटलाय, कारण की त्यांनी ऑफेन्स जरी केला तरी पण तो ऍक्ट ऑफेन्स होत नाही. विच वुड बी अन ऑफेन्स इफ कमिटेड बाय अ पर्सन कॅपेबल बाय लॉ ऑफ कमिटिंग अन ऑफेन्स अँड हॅव द सेम इंटेन्शन ॲज ए. तर हे आपण कुठे बघितलं आहे, एक्झॅक्ट सेम सेक्शन मध्येच बघितलं आहे. हा ना. हे जे वर्डिंग्स आहे, would be an offense if committed by a person capable of law committing an offense and having the same intention as A. जो दुसरा भाग आहे सेक्शन 46चा, त्यामध्ये सेम वर्डिंग यांनी यूज केलेली आहे. तर इथं काय म्हटलंय समोर, हिअर ए वेदर द ऍक्ट बी कमिटेड ऑर नॉट इज गिल्टी ऑफ अबेटिंग अन ऑफेन्स. म्हणजे इथे ऍक्ट किंवा ऑफेन्स झाला किंवा नाही झाला तरी पण तो दोषी राहील कशाचा, अबेटिंग अन ऑफेन्सचा. तर अबेटमेंट तर त्यांनी केलं. ठीक आहे. त्यामध्ये हेच घेणं देणं आहे की पर्सन ज्याला आपण अबिट करतो, तो असलियत मध्ये करू शकते तो ऑफेन्स किंवा नाही, फक्त अबेटमेंट गरजेचं आहे. बाकी तुम्ही इलिस्ट्रेशन तुम्ही स्वतःच बघा. बाकी सगळे सेमच आहे. ठीक आहे. तुम्हाला इथपर्यंत समजलं का? काही डाऊट आहे? काही रिपीट करायचं आहे? आज माझे फंक्शन्स पण काय झाले, काम नाही करत आहे. कधी कधी झूमला काही पण होऊन जाते. ठीक आहे. तर मग एक्सप्लेनेशन थ्री एक्सप्लेनेशन थ्री मध्ये काय म्हटलंय की नॉट नेसेसरी काय गरजेचं नाही आहे. नॉट नेसेसरी. तर तीन गोष्टी यांनी सांगितलेल्या आहे. तीन गोष्टी सांगितल्या आहे की काय गरजेच्या नाही आहे. ते आपण बघूयात. पहिले यांना काय म्हटलं होतं की आम्हाला काय नाही पाहिजे, काय गरजेचं नाही आहे, की जो पर्सन अबेटेड आहे तो असलियत मध्ये ऑफेन्स करू शकतो किंवा नाही करू शकतो. तर मग पर्सन अबेटेड, द पर्सन अबेटेड
बी कैपेबल, बी कैपेबल, पर्सन अबिटेड बी कैपेबल बाय लॉ, बाय लॉ ऑफ कमिटिंग एन ऑफेंस, ऑफ कमिटिंग एन ऑफेंस. तर हे गरजेचं नाही आहे. सेकंड, सेकंड काय गरजेचं नाही की सेम गिल्टी इंटेन्शन किंवा नॉलेज असणं पण गरजेचं नाही आहे. सेम, सेम गिल्टी इंटेन्शन, सेम गिल्टी इंटेन्शन और नॉलेज, सेम गिल्टी इंटेंशन और नॉलेज as that of a better, as that of a better. तर आपण इल्युस्ट्रेशननी बघूयात त्याचं म्हणणं काय आहे. समजून घ्या ए अबेटर आहे, ए कोण आहे, अबेटर आहे, आणि बी आहे पर्सन अबेटर. ए काय करतो, याला अबेट करतो, अबेट करतो की तू सीचा मर्डर कर, सीचा काय कर, मर्डर. आता इथे असं पण होऊ शकते की याचा जो इंटेन्शन आहे तो वेगळा आहे, डिफरंट इंटेन्शन, याचा एक इंटेन्शन वेगळा आहे आणि याचा इंटेन्शन वेगळा आहे. तर डिफरंट इंटेन्शन. याचं हेच म्हणणं आहे की दोघांचे पण इंटेन्शन सेम असणं गरजेचं नाही आहे, वेगळे पण होऊ शकतात. मग थर्ड, एनी गिल्टी इंटेन्शन और नॉलेज, एनी गिल्टी इंटेन्शन और नॉलेज, एनी गिल्टी इंटेन्शन और नॉलेज, और नॉलेज म्हणजे गिल्टी इंटेन्शन असो किंवा नसो, ते पण गरजेचं नाही आहे. अबेट केलं म्हणजे झालं, अबेटमेंट मध्ये ते येणार. ठीक आहे, आम्हाला गिल्टी इंटेन्शन किंवा नॉलेज पण नाही पाहिजे. ठीक आहे. आता इथे कोणाची गोष्ट केली आहे, याची, डीची, द पर्सन अबेटेड, याचीच गोष्ट करतो आपण. ठीक आहे, या थर्ड याच्यामध्ये याचं इंटेन्शन पण नाही आहे इथं. समजून घ्या, याचं इंटेन्शनच नाही आहे. फक्त हे मर्डर काऊन करत आहे सीचा, एच्या म्हणण्यानुसार, एच्या दबावामध्ये. एक आपल्याजवळ शब्द आहे इन्फ्लुएन्स मध्ये, फक्त याच्या इन्फ्लुएन्समुळे तो मर्डर करत आहे. हा ना, याचं तर पाहिजे, याचं इंटेन्शन गरजेचं आहे, पण याचं नसलं तरी चालेल. ठीक आहे, हेच एक्सप्लेनेशन 3 मध्ये म्हटलं आहे. आय होप आता जाऊन तुम्हाला समजलं असेल. जर पहिले समजलं नसेल तर आता कन्सेप्ट क्लिअर झाला असेल. ठीक आहे, यामध्ये आपण इलिस्ट्रेशन बघून घेऊयात. एक इलिस्ट्रेशन. तर इथे ए आहे, तर ए तुम्ही गेस केलं असेल की हा अबेटर आहे. तर हा ए इन्स्टिगेट करतो, ए इन्स्टिगेट करतो कोणाला, सी ला. समजून घ्या सी. आणि हा जो सी आहे ना, हा अनसाउंड माइंड आहे, अनसाउंड माइंड, UM शॉर्ट फॉर्म मध्ये दिलं, अनसाउंड माइंड. आता इन्स्टिगेट काय करते, ए इन्स्टिगेट करते की एका व्यक्तीचं घर आहे, तो व्यक्ती आहे डी, डीचं घर आहे, त्याला तू काय कर, आग लाव, फायर, सेट इट ऑन फायर. इंग्लिश मध्ये काय म्हणणार, सेट इट ऑन फायर. जर तू आग लावलं या घराला, तर मी तुला एक दुसरं घर देऊ, ए असा म्हणतो. कारण की सी अनसाउंड माइंड आहे, तर सीला पागल किंवा बुद्धू बनवायची किंवा फूल करण्याचा प्रयत्न एनी केला, खोटी आश्वासनं दिली. एनी काय म्हटलं, तू हे घर जाळ आणि मी तुला नवीन घर घेऊन देतो ज्यामध्ये तू एकटा राहू शकतो. तर मग ए सी खरोखर ते क्राईम कमिट करते, तो आग लावते, ते आग लावते. हा ना. आता याचं इंटेन्शन नाहीये की खरोखर आग लावायचं किंवा प्रॉपर्टीला डिस्ट्रॉय करायचं.
तर याचं तर इंटेन्शन वेगळं आहे. तर याचं काय इंटेन्शन आहे? याचं काय इंटेन्शन आहे की मला माझ्या स्वतःचं घर पाहिजे म्हणून मी हे काम करतो. आणि हा अनसाउंड माइंड असल्यानंतर हा इनकॅपेबल ऑफ अंडरस्टँडिंग द ऍक्ट. इनकॅपेबल ऑफ अंडरस्टँडिंग द ऍक्ट. इनकॅपेबल आहे. पण ए तर सक्षम व्यक्ती आहे ना. एने इथे अपडेट केलं. ठीक आहे. तर हा एक्सप्लेनेशन थ्रीचा एक इलिस्ट्रेशन आहे. मला वाटते सी आहे. तुम्ही बघून घ्या. ठीक आहे. तर मला पहिल्या ती एक गोष्ट सांगा, हा ऑफेन्स कोणता झाला? हा जो ऑफेन्स कमिट झाला आहे, बरं सीनी ऑफेन्सच नाही केला, सीनी ऍक्ट केला, पण जर ऑफेन्स झाला असता तर हा कोणता ऑफेन्स आहे? विच ऑफेन्स इज धिस? ऑफेन्सचं नाव सांगा. सेक्शन नंबर पण सांगा. मिसचिफ. फक्त मिसचिफ आहे का? मिसचिफचे प्रकार पण आहे ना आपल्याला. करेक्ट, एक्सप्लोजिव्ह. पण हा झाला मिसचिफ बाय फायर. आणि समोर आहे मिसचिफ बाय फायर विथ इंटेंट टू डिस्ट्रॉय हाऊस. विथ इंटेंट टू डिस्ट्रॉय हाऊस. तर हा एक स्पेसिफिक ऑफेन्स आहे आपल्या बुकमध्ये, आपल्या कोडमध्ये आहे. तर तुम्हाला जर बीएनएस मध्ये बघायचं आहे ना, तर बीएनएस मध्ये हा 326G, 326G म्हटला आहे. आणि आयपीसी मध्ये जर बघायचा आहे तर तो आहे 436. 436. ठीक आहे. तर याचा अबेटमेंट केला आहे एनी. ठीक आहे. चला मग एक्सप्लेनेशन 4 बघूयात. बरं एक सिंपल इल्युस्ट्रेशन बघून घेऊयात आपण, अजून एक ऍडिशनल. तर यामध्ये एक बेटर राहतो. हा झाला बेटर. हा काय करतो? हा काय करतो? बी ला सांगतो. बी ला काय सांगतो की एक गार्डन आहे किंवा पार्क आहे. या पार्क समोर माझी काय आहे? स्कूटर आहे. ए चाबी देतो याला. त्या स्कूटरची चाबी देतो आणि सांगतो की इथे स्कूटर आहे. ते स्कूटर घेऊन माझ्या घरी जाऊन पार्क करून दे. माझ्या घरी जाऊन पार्क करून. तर ही स्कूटर कोणाची आहे? ही डीची आहे ऍक्च्युली. पण ए सांगतो की स्कूटर माझीच आहे आणि तू माझ्या घरी पोहोचून दे बीला. तर बी काय करतो? जातो, स्कूटर घेतो, चाबी लावतो आणि एच्या घरी आणून देतो किंवा ए जवळ वापस आणून देतो. तर मला याच्यात सांगा की मेन अबेटर कोण आहे, मेन ऑफेंडर कोण आहे? मेन ऑफेंडर कोण आहे? मी रिपीट करू का? तर ए काय सांगतो बीला? ठीक आहे. ए सांगतो बीला, ए सांगतो बीला की माझी स्कूटर आहे इथे आणि एका पार्कच्या समोर मी पार्क केली आहे. एक गार्डन आहे त्यासमोर मी माझी स्कूटर पार्क केली आहे आणि चाबी पण देतो. चाबी पण देतो, पण ती स्कूटर कोणाची आहे? डीची आहे ऍक्च्युली. पण एला गलतीने ती चाबी भेटून जाते, कारण की डी ची चाबी हरपते आणि एला भेटते. तर मग ए काय करतो? जी चाबी आहे स्कूटरची ते बीला देतो आणि बी मग ते चाबी स्कूटरला लावतो आणि एला वापस आणून देतो. तर माझा प्रश्न हा आहे यामध्ये की मेन ऑफेंडर कोण आहे? आता तुम्ही म्हणाल येता आहेच, ऑब्विस आहे. बी ची लायबिलिटी आहे का कोणती? बी ऑफेंडर मध्ये येईल का? बी ची लायबिलिटी काय आहे?
गुड फेथ में पार्किंग की। पार्किंग तो डी ने ही करवाई थी एक्चुअली। तो डी का ही स्कूटर था ना। लेकिन चाबी उसकी गिर गई समझ लो। ए ने उठा ली। तो मैंने पूछा बी की लाइबिलिटी क्या होगी। हैज ही डन एनी काइंड ऑफ ऑफेंस? नो. तर बीची लायबिलिटी जेव्हा मी विचारतो ना लायबिलिटी म्हणजे काय, ऑफेंडर आहे की ना किंवा नाही आहे, तेच. चंदा मॅमनी म्हटलं नो. करेक्ट. तर नो आहे. हा ना. तर त्यांनी काऊन नाही केलं, कारण की तुम्ही नैना मॅमनी पहिलं म्हटलं होतं गुडफेथ मध्ये केला आहे. तर हे बरोबर आहे ऍक्च्युली. गुडफेथ मध्ये ऍक्ट केला आहे. तर बीची लायबिलिटी काहीच नसणार. मेन ऑफेंडर जो की अबेटर जो आहे तो हाच आहे. हा इथे अबेटर होईल. तर यांनी काय केलं, अबेटमेंट ऑफ थेफ्ट. अबेटमेंट ऑफ थेफ्ट. आपल्याजवळ अबेटमेंट ऑफ थेफ्ट आहे का? कोणता सेक्शन? किंवा नाही आहे? नाही आहे. नाही ना मॅम. तुम्हाला काय वाटते, आहे का? ठीक आहे, दोघे नऊ म्हणताय. चला, ठीक आहे. तर एक्सप्लेनेशन 4 बघूयात आपण. एक्सप्लेनेशन 4 आहे का मी सांगतो. एक काम करा, उद्याच्या क्लासमध्ये सांगतो. तुम्ही बघा, इंडेक्स बघा. इंडेक्स मध्ये आहे का कोणता अबेटमेंट. पूर्ण अबेटमेंट बघा. आणि तुम्हाला इंडेक्स मी सांगितलं ते कोणता इंडेक्स बघणार तुम्ही. होऊ शकते प्रॉपर्टीचा बघणार का ना. प्रॉपर्टी मध्येच येते ना, चॅप्टर 17. करेक्ट. तर थोडं दूर पण जाऊन बघा, जर चॅप्टर 17 मध्ये नाही भेटला. ठीक आहे. चला, तर एक्सप्लेनेशन 4 बघूयात आपण. एक्सप्लेनेशन 4 सगळ्यात सोपी आहे. याचा हेच म्हणणं आहे की अबेटमेंट ऑफ अबेटमेंट पण ऑफेन्स आहे. अबेटमेंट ऑफ अबेटमेंट, अबेटमेंट ऑफ अबेटमेंट इज ऑल्सो अन ऑफेन्स. हा पण एक गुन्हा आहे. त्याचा मिनिंग काय की ए आहे. ए नी बी ला अबेट केलं आणि बी नी सी ला अबेट केलं की मर्डर कर डी चा मर्डर कर. तर ऑफेंडर हे दोघं पण राहणार आणि हा तर राहणारच. हा तर राहणारच कारण की हा मेन ऑफेंडर आहे यामध्ये. तर मेन ऑफेंडर तर हा आहे. याने कोहेट ऑफेन्स केलाय, परिपूर्ण ऑफेन्स केलाय. आणि हे दोघं काय आहे, बेटर. हे दोघं पण काय आहे, बेटर. तर हे सगळ्यात सोपं आहे. हेच एक्सप्लेनेशन फोरचं म्हणणं आहे. आणि मला वाटतं हे आपल्याला मध्ये आलं होतं. याच्यामध्ये जे इलिस्ट्रेशन आहे एक्सप्लेनेशन 4 मध्ये ते आपल्याला आलं होतं. एकदा मी एक्सप्लेनेशन 4 बघून घेतो, अजून काही उरलं आहे का त्यामध्ये. एक्सप्लेनेशन 4. त्यामधलं पहिलं इलिस्ट्रेशन आलं होतं आपल्याला. तुम्ही तुमच्या बेरॅक्ट मध्ये बघू शकता, त्याला मार्क करून ठेवा तुम्ही. मला वाटतं हे आलं होतं. ठीक आहे. तर मग एक्सप्लेनेशन 5 बघूयात. हम्म, ठीक आहे, मी इल्युस्ट्रेशन द्वारेच तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करतो. आपण इल्युस्ट्रेशन बघूयात. तर सगळ्यात पहिले अबेटमेंट मध्ये काय आहे ऍक्च्युली. ते एक प्रकारचा ऑर्गनाइज क्राईम पण होऊ शकतो. म्हणजे खूप जण मिळून करत आहे, समजून घ्या. ए पण करत आहे, बी पण करत आहे, सी पण करत आहे, डी पण आहे, ई पण आहे. हे सगळे काय ऑफेंडर आहे. आणि हे सगळे काय करताय, एक प्लॅन करताय. आणि प्लॅन करताय की आपण एक ऑफेन्स कमिट करूयात.
आपण ऑफेन्स कमिट करूयात. तर एक्सप्लेनेशन फायचं काय म्हणणं आहे इथे? तर एक्सप्लेनेशन फायचं काय म्हणणं आहे की समजून घ्या सी एक काम करत आहे. सी काय करताय, वेपन आणून देत आहे सगळ्यांना. त्यांना जर एक बँक मध्ये रॉबरी करायची आहे, एक बँक रॉब करायचा आहे, बँक रॉब, इथे रॉबरी लिहितो, तर एक बँक रॉब करायचा आहे, हा ना, बँक लुटायची आहे, बँक लुटायची आहे. तर सीनी काय केलं, या चौघांना पण काय दिलंय की वेपन्स दिले, गन्स प्रोव्हाइड केले, गन्स प्रोव्हाइड केले. पण ते गन्स कोणाला दिले आणि बीला दिले, आणि बीनी मग एला सप्लाय केलं, डीला सप्लाय केलं आणि ईला सप्लाय केलं. सीला माहितीच नाही की ए पण आहे, डी पण आहे, ई पण आहे. सीला फक्त हेच माहित होतं की माझ्यासोबत तर फक्त बी आहे, मला फक्त बीचं घेणं देणं आहे. आणि बीनी सांगितलं की माझ्यासोबत तीन अजून व्यक्ती आहे, पण त्यांचे नावं नाही सांगितली. मग हे जे बाकी जे उरलेले आहे ना, ए बी आणि डी आणि ई, हे चौघ जे आहे ते बँकमध्ये जातात आणि रॉबरी कमिट करतात. इथे सीचा काय रोल होता, फक्त वेपन प्रोव्हाइड करणे. तर एक्सप्लेनेशन फायचं हेच म्हणणं आहे की सी ला इवन दो त्याला माहित नाही की ए आहे किंवा डी आणि ई आहे मेन क्राईम कमिट करतायत, तरी पण सी पण त्या अबेटमेंट बाय कॉन्स्पिरसी मध्ये येणार. म्हणजे इथे गरजेचं नाही आहे की कोण कोण मिळून एक ऑफेन्स तुम्ही करता, है ना, तरी देखील ते अबेटमेंट मध्ये येतात. ठीक आहे, इथं माहित असणे गरजेचं नाही. चला तरी पण आपण एक सेक्शन मेन जे हे एक्सप्लेनेशन आहे ते बघूयात. मी कॉपी पेस्ट करतो. ठीक आहे. तर हा झाला एक्सप्लेनेशन 5. आता यामध्ये पण तुम्ही नोटीस केलं नॉट नेसेसरी, यामध्ये पण तेच आहे, हा ना, नॉट नेसेसरी. यांनी नॉट नेसेसरीचा खूप यूज केला आहे. त्यांचं म्हणणं आहे नॉट नेसेसरी काय आहे, commission of the offense of abatement by conspiracy, that abater should consult the offense with the person who commits it. मी जे सांगितलं तेच की हे जरुरी नाही आहे की एका व्यक्तीने बाकी लोकांसोबत पण कन्सल्ट करायला पाहिजे, बाकी लोकांसोबत पण कन्सल्ट करायला पाहिजे. एका व्यक्तीसोबत केलाय ठीक आहे, पण सगळ्यांसोबत करणं गरजेचं नाही. इट इज सफिशियंट, हे सफिशियंट आहे की इफ ही एंगेजेस इन द कॉन्स्पिरसी. आता एवढंच सफिशियंट आहे की तो फक्त पार्टिसिपेट करतो कॉन्स्पिरसी, एंगेजेस इन द कॉन्स्पिरसी. कोण कमिट करणार आहे, किती जण मिळून करणार आहे, हे काही गरजेचं नाही. इन पर्सन्स ऑफ विच ऑफेन्स इज कमिटेड. ठीक आहे, हे समजलं तुम्हाला? तर हे काय आहे, हे इलिस्ट्रेशन आहे, तर हे पण बघून घेऊयात. इलिस्ट्रेशन पण सिंपल आहे. त्यामध्ये कोण कोण व्यक्ती आहे, सगळ्यात पहिले ए आहे, बी आहे, आणि झेड काय आहे, विक्टीम आहे. तर झेड हा विक्टीम आहे आणि सी आहे. तर यामध्ये ए आणि बी प्लॅन करतात. मेन तर हे दोघच आहे, ए आणि बी प्लॅन करतात. प्लॅन काय करतात की आपण झेडला पॉइझन देऊन मारूयात, पॉइझन, पॉइझन देऊन मारूयात. तर बी काय करते, सी जवळ जाते ते पॉइझन मागण्यासाठी, आणि सी पॉइझन प्रोव्हाइड करते बीला, बीला प्रोव्हाइड करते, आणि बी काय देते, ए ला देते ते पॉइझन. मग ए काय करतो, ए पॉइझन घेतो आणि झेड ला फीड करतो, फीड म्हणजे पाजवतो, किंवा जेवणात टाकून मिसळतो आणि झेडला देतो. तर झीची इथे डेथ कॉज होतो. आता इथे बीला माहित नाही, बीला सोडा, सीला माहित नाही की यामध्ये ए पण इन्व्हॉल्व आहे. ए इन्व्हॉल्व आहे किंवा सोडून घ्या की माहित नाही की एचं नाव काय आहे. ए तर आहे, पण ए ला तो इन पर्सन ओळखत नाही. ठीक आहे, तर आपण वर्ड बाय वर्ड वाचूयात.
ए कन्सल्ट्स विथ बी अ प्लॅन फॉर पॉइझनिंग झेड. मी जे सांगितलं तेच, हे दोघं प्लॅन करतात. इट इज अग्रीड दॅट ए शॉल ऍडमिनिस्टर द पॉइझन. ए करणार. बी देन एक्सप्लेन्स द प्लॅन टू सी. मग बी काय करते, सीला प्लॅन समजवते, बट विदाउट मेन्शनिंग एचं नाव. सी अग्रीज टू प्रोक्युअर द पॉइझन अँड प्रोक्युअर्स अँड डिलिव्हर्स इट टू बी फॉर द पर्पज ऑफ इट्स being used in the manner explained. ठीक आहे. सी काय करते, पॉइझन प्रोव्हाइड करते बीला. ए ऍडमिनिस्टर द पॉइझन. ए ऍडमिनिस्टर करते किंवा मी म्हटलं फीड करते. ए ऍडमिनिस्टर द पॉइझन, झे डाईज इन पॉइझन. तर इथे आपला इलिस्ट्रेशन संपला. इथे काय आहे मग, एक्सप्लेनेशन आहे. हिअर दो ए अँड सी हॅव नॉट कॉन्स्पायर्ड टुगेदर. याचं काय म्हणणं आहे की ए पण अबेटर होता, सी पण अबेटर होता, तर दोघांनी प्लॅन केला नाही किंवा एकमेकांना माहित पण नव्हते की नॉट कन्स्पायर्ड टुगेदर येट सी हॅज बीन एंगेज इन द कन्स्पिरसी. तरी पण आपण हेच अज्युम करणार किंवा प्रिझ्युम करणार की सी एंगेज होता कॉन्स्पिरसी, इन पर्सुअन्स ऑफ विच झेड हॅज बीन मर्डर. C has therefore committed the offense defined in this section and is liable to the punishment for murder. ठीक आहे, आता समजलं तुम्हाला. काही डाऊट्स आहेत? चला, डाऊट असेल ते विचारा तुम्ही. तर समजून घ्या, हे जे मी तुम्हाला सांगणार होता हे इंग्लिश लॉ मध्ये आहे. कुठे आहे, इंग्लिश लॉ मध्ये. आपल्या आयपीसी किंवा बीएनएस मध्ये नाही आहे. जे मी तुम्हाला खालील प्रकारे सांगतो. तर सगळ्यात प्रकारे जे ऑफेन्सेस आहे ना, त्याचं क्लासिफिकेशन केल्या गेलेलं आहे. आपल्या इथे नाही, इंग्लिश लॉ मध्ये त्याचं क्लासिफिकेशन केलं आहे. तर क्लासिफिकेशन कसं केलं आहे, तर चार याच्यामध्ये. तर पहिले जे आहे ते आहे प्रिन्सिपल इन फर्स्ट डिग्री. प्रिन्सिपल इन फर्स्ट डिग्री. प्रिन्सिपल इन फर्स्ट डिग्री हे तुम्ही नोट्समध्ये लिहून घ्या. यामध्ये काय होते की ऑफेंडर स्वतः कमिट करते. मेन ऑफेंडर ज्याला मी म्हटलं आहे तुमचा, तर ती यामध्ये येतं. तर ऑफेंडर्स हु ऍक्च्युली कमिट द हु ऍक्च्युली कमिट द क्राईम. ऍक्च्युली कमिट द क्राईम. कमिट द क्राईम. आता याची लायबिलिटी सगळ्यात जास्त राहते, कारण की स्वतः तू कमिट करते. तर मर्डर करायचा आहे तो स्वतः चाकू घेते आणि मर्डर करते. सेकंड सेकंड काय आहे, सेकंड डिग्री. द प्रिन्सिपल इन सेकंड डिग्री. प्रिन्सिपल इन सेकंड डिग्री. आता यामध्ये मी तुम्हाला जे सांगितलं की अबेटमेंट आपण पाहतो, ते काय करतात, हेल्प करतात. तर तशा प्रकारचे आता सगळे अबेटमेंट नाही. जे व्यक्ती हेल्प करते क्राईम कमिट करण्यामध्ये, जसं आपण अबेटमेंटचा तिसरा क्लॉज, सी क्लॉज बघितला, इंटेन्शनल एड, हा ना. तर यामध्ये दोज दोज हु हेल्प द ऑफेंडर, हु हेल्प द ऑफेंडर ऑफेंडर नाही, असं नाही, असं नका लिहू. ऑफेंडर्स ऑफेंडर्स असे ऑफेंडर्स हु डू नॉट हु डू नॉट देमसेल्फ, जे की स्वतःमध्ये ते कमिट करत नाही क्राईम. हु डू नॉट देमसेल्फ कमिट द क्राईम. कमिट द क्राईम. ते कमिट नाही करत, ते कोणाकडून करून घेतात, यांच्याकडनं. बट परंतु बट आर प्रेझेंट आर प्रेझेंट ऍट द क्राईम सीन. ऍट द क्राईम सीन टू प्रोव्हाइड हेल्प टू प्रोव्हाइड
help, to provide help to main offender, to main offender. तर हे झाले प्रिन्सिपल इन सेकंड. हे फर्स्ट डिग्री आहे, हे प्रिन्सिपल इन सेकंड डिग्री आहे. आता जे थर्ड आहे, सॉरी, जे थर्ड आहे हा ऍक्सेसरी बिफोर द फॅक्ट. ऍक्सेसरीज, ऍक्सेसरीज बिफोर द फॅक्ट, बिफोर द फॅक्ट. सॉरी, ऍक्सेसरीज बिफोर द फॅक्ट. आता यामध्ये काय होतात, दोज, दोज हू हेल्प द ऑफेंडर, जे की हेल्प करतात, हेल्प द ऑफेंडर, मेन ऑफेंडरला हेल्प करतात, पण कधी करतात, बिफोर द क्राईम, बिफोर द कमिशन ऑफ क्राईम, क्राईम होण्याच्या पहिले ते हेल्प करतात, बिफोर द कमिशन ऑफ क्राईम. आता हे पण अबेटमेंट मध्ये येते, हे पण अबेटमेंट मध्ये येते. आणि जो फोर्थ आहे ना, तो आहे ऍक्सेसरीज आफ्टर द फॅक्ट. आता हे अबेटमेंट मध्ये नाही येत. मी तुम्हाला सांगितलं हे कुठे येते, मला सांगा. हे कशात येईल मग, आफ्टर द फॅक्ट, सॉरी आफ्टर द फॅक्ट, ऍक्सेसरीज आफ्टर द फॅक्ट. हे फॅक्ट आहे, मला माहिती आहे इथे क्राईम वाटत असेल तुम्हाला, पण हे फॅक्टच आहे. ऍक्सेसरीज आफ्टर द फॅक्ट. मग हे अबेटमेंट मध्ये नाही तर हे कुठे येईल? चला, टाइमचा झाला आहे आपला. तर उद्या मॉर्निंगला मी उठतो, मॉर्निंगला आपण क्लास घेऊयात. ठीक आहे. 8 वाजता म्हटलं ना तुम्ही, 8 वाजता घेऊयात. मी आज नोटिफाय करतो ग्रुपमध्ये पण की उद्या 8 वाजता क्लास राहणार. पाहूयात कोणी जॉईन करते किंवा नाही करत.